सध्या सगळीकडे चर्चा होती कान्स फिल्म फेस्टिवलची आणि या निमित्तानं माझ्यासोबत एक अशी अभिनेत्री आहे जिने कान्स फेस्टिवल गाजवलंय, मराठमोळी अभिनेत्री छाया कदम. खूप खूप स्वागत तुमचं झी 24 तासमध्ये. सगळ्यात आधी खूप गोड दिसतात, आताही तेव्हाही खूप सुंदर दिसत होतात. सगळे कशा आहात? मस्त. मी असं ऐकलं की तुम्हाला खूप त्रास होतोय. अरे हो, ते जरा सुंदर दिसण्याच्या आणि नादात जरा तिथे हिल वापरली ना तर ते गुडघ्याला खूप त्रास होतोय. बरं, मला सगळ्यात आधी सांगाल की 8 मिनिटांचा स्टँडिंग ओव्हेशन तुमच्यासाठी होतं. ती 8 मिनिटं तुम्ही कशी अनुभवलीत? काय डोळ्यासमोरून गेलं ते 8 मिनिटात? येस, अगदी पूर्ण असा जो सुरुवात केली होती तो पूर्ण प्रवास असा डोळ्यासमोरून गेला. खूपच भारी वाटलं. म्हणजे एवढ्या मोठ्या थिएटरमध्ये आणि एवढी लोक आपल्या सिनेमासाठी आपल्यासाठी टाळ्या वाजवत आहेत. डोळ्यात पाणी होतं. कमालीचं. हा, म्हणजे तो एक म्हणजे मला स्वतःला आता तो व्हिडिओ बघताना असं मला तेव्हा नाही कळलं की अरे आपल्या डोळ्यात पाणी येते. आता जेव्हा व्हिडिओ बघते तेव्हा लक्षात येते. सो त्याच्यानंतर म्हणजे कोकणातली आहेस तू, सो कोकणातल्या लोकांचे फोन येत आहेत का, फोन कॉल्स येत आहेत का, किंवा पॉलिटिक्स मधून पंतप्रधानांनी तुझं अभिनंदन केलंय, तुझ्यावर कौतुकाचा वर्षाव केलाय त्यांनी? कसं वाटतंय छाया? अगं खूप खरंच खूप भारी वाटते. कारण की ना मी कान बिन फेस्टिवलचा कधी विचारच केला नव्हता. आपलं असं आहे ना की हा लोकांनी कौतुक करायला पाहिजे आणि जास्तीत जास्त नॅशनल अवॉर्ड वगैरे, पण हे काही डोक्यात नव्हतं आणि ते अनपेक्षितपणे माझ्या वाट्याला आलं आणि तो सगळा अनुभव घेऊन मी आता येते. तर भारी वाटते अगं, खूपच भारी. एका वेगळ्याच देशात आपण जातो आणि आपल्या मातीतल्या गोष्टी, आपलं जगणं तिथल्या लोकांना आवडतं आणि ते त्याचं काय बोलतात ते तसं सत्कार करतात किंवा ते सगळं जगणं बघून जर ते उभं राहून टाळ्या वाजवतात तर ही खूप खूप कमालीचं आहे. तेव्हा असं वाटतं की आपण करेक्ट ट्रॅकवर आहोत. कोकणातची आहेस, पण कोकणातून कशा प्रतिक्रिया लोकांच्या होत्या तुला? कोकणातून खरं तर ना ग आता काय, आमच्या इथे थिएटर नाहीये. म्हणजे आता माझं गाव धामापूर आहे. जर सिनेमा बघायला जायचंय तर एक तर कणकवलीला, आम्हाला कणकवलीला जावं लागतं. मालवणला नाहीच आहे. कणकवलीला जावं लागतं. तर तो एवढा प्रवास आणि तो खर्च हे सगळं गणित मांडलं तर लोकांना परवडत नाही जाणं. त्यामुळे मी तिथली आहे पण माझा सिनेमा लोक थिएटरमध्ये बघायला जाणं त्यांना परवडत नाही अगं. त्यामुळे ते माझी वाट बघतात, ती टीव्हीवर काम कर ना, तुझ्या टीव्हीवर नाही काम करणार असं त्यांचं एक असा बालिश हट्ट असतो माझ्याकडे. की प्रेम तर आहेच पण त्यांना सगळी आम्ही थिएटरला जाऊ शकत नाही, सो आम्हाला टीव्हीवर बघायचं असेल तर तू टीव्हीवर आहे असं. पण बऱ्याचदा ना ताई असं होतं की सिरियल मधल्या ऍक्ट्रेसना पटकन ओळखलं जातं कारण ते गावाखेड्यात सगळीकडे सिरियल बघितल्या जातात आणि बऱ्याचदा असं होतं की सिनेमांमध्ये दिसणारी अभिनेत्री तेवढी फेमस नसते. पण असं कधी होतं का आपल्या गावी गेल्यावर की आपण आहोत पण असं? हो अगदीच. म्हणजे कारण की माझ्यापेक्षा इतर टीव्हीवरच्या कलाकारांना जास्त बघतात लोक, त्यामुळे त्यांच्याबद्दल खूप त्यांना असं कुतूहल असतं. तर उलट ते माझं काम असं काही नाहीये ना की वर्षाला 12 सिनेमे वगैरे असं होत नाही. तो टीव्हीवर जेव्हा सिनेमा येणार तेव्हा बघणार आणि बरं तो किती वेळा बघणार ना, एकदा बघितलं की झालं. सिरियलमध्ये नवीन काही घडतच असतं आणि ते दर दिवशी बघत असतात ना, तर त्यांच्याबद्दल कौतुक जास्त असतं. तर मी गेल्यावर मला ना त्यांच्याबद्दल जास्त विचारतात आणि असं पण तू का नाही सिनेमात घेणार असंही असतं त्यांचं. पुन्हा कान्सवर येऊया आपण. तू जो लुक केला होतास तो सगळ्यात चर्चेत होता. मी असं ऐकलंय त्याच्या मागे पण काहीतरी स्टोरी आहे कान्सच्या तुझ्या त्या लुक बद्दल, ती आमच्या प्रेक्षकांना सांगशील की त्यांना आवडेल? ती स्टोरी म्हणजे जसं मी फोटो पोस्ट केला होता तर ती साडी जी आहे ती मी माझ्या मैत्रिणीने माझ्या आईसाठी घेतली होती आणि ती नथ आहे ती आईच्या लग्नाच्या वेळची नथ आहे. तर मला असं झालं ना की आईला मला विमानाने फिरवता नाही आलं. तर माझी खूप इच्छा होती की आईला कुठेतरी छान विमानाने फिरायला घेऊन जायचं, तर ते शक्य झालं नाही. आणि मग ती आता ऑगस्टमध्ये मला सोडून गेली. इनफॅक्ट ही साडी घेतली ना तर तिला नेसवता नाही आली.
ती मी तिला गावी घेतली तेव्हा आई ही साडी नेसू, ती कंटाळायची साडी नेसायला हल्ली. तर मग मी म्हटलं चला मुंबईत दिवाळीला येणार तेव्हा नेसवूया, तर तेव्हाही नेसवणं झालं नाही. मग पुन्हा ती साडी घेऊन मी गावी गेले. आता लास्ट टाइम जेव्हा मी मे मध्ये आईला भेटले होते तेव्हा ठरवलं होतं की ही साडी आईला नेसवायची, हिचे छान फोटो काढायचे आणि मग तीच साडी मी स्वतः नेसणार आणि आपले फोटो काढायचे, असं माझ्या डोक्यात होतं. पण ते काही तेव्हाही शक्य झालं नाही. आणि मग आई ऑगस्टमध्ये गेल्यावर असं ती साडी तशीच पडून होती. मग जेव्हा हे कांस जेव्हा आलं कानावर तेव्हा मग मला एकदम असं झालं की यार आईला नाही विमानाचा प्रवास मला घडवता आला. तर म्हटलं ह्या साडीच्या निमित्ताने मग मी ती साडी आणि आईची नथ ही तिथे घेऊन गेले विमानाने आणि तिथे एक दिवस ती नेसले पहिल्या दिवशी आणि छान मी तिथे फिरले आई बरोबर. क्या बात आहे. पण कधी ठरलं असं की आपल्याला हाच लुक करायचा आहे? म्हणजे एवढ्या मोठ्या फेस्टिवलला जाताना असं म्हणजे सेलिब्रिटींच्या डोक्यात असतं ना की काहीतरी मोठा गाऊन पाहिजे, खूप छान एक्सेसरीज पाहिजे, काही ना काहीतरी वेगळं करायचं असतं. पण जेव्हा तुला जायचं ठरवलं तेव्हा डोक्यात हे कसं आलं? म्हणजे कसं ठरवलं? अगं बघ, फेस्टिवलला जायचं जेव्हा ठरलं ना तेव्हा असं खूप मित्रमैत्रिणी सांगत होते, कारण कांस म्हटलं की ते खूप सगळ्यांच्या डोक्यात हे होतं की मोठमोठे गाऊन आणि तो लुक आणि छान दिसलं पाहिजे आणि हे ते. तर नंतर मलाही असं झालं की चला आपण आता एवढ्या मोठ्या फेस्टिवलला जातोय तर आपणही काहीतरी नवीन ट्राय करूया आणि एवढी वर्ष जे नाही केलं ते आपण करूया. सो मी प्रॉपर एक स्टायलिस्टला भेटले आणि तिच्याकडून सगळं ते करून घेतलं. पण ते सगळं आहे ना ते फेस्टिवलसाठीचं होतं. ते लुक, ते छान दिसणं आणि मग त्याच्यावर ही ज्वेलरी आणि हे ते सगळं फेस्टिवलसाठी होतं. आणि मला माझ्यासाठी काय करायचंय तर मला माझ्यासाठी हे करायचं होतं ज्याच्यात मी एक मला वेगळा आनंद आणि सगळा मिळणार होता. तर हा मी माझ्यासाठी मी लुक डिझाईन केला की आईची साडी आणि नंतर. बरं मला सांग की बऱ्याच सेलिब्रिटींचे तुला फोन आले असतील मराठीचे, पण कोणाची नावं तुला अशी मेन्शन करावीशी वाटतात की मला ह्या कलाकाराने खूप जास्त प्रेम दिलं किंवा असं? प्रेम तर बऱ्याच लोकांचे आणि मला वाटतं ना म्हणजे मला शशांक शेंडे कायम असतात बरोबर. शशांक शेंडे आहेत, किशोर कदम आहेत, अमृता सुभाष. म्हणजे मला अमृताचं खरंच कौतुक वाटतं. ती मुलगी कायम अशी पाठीशी असते. म्हणजे ना एकाच क्षेत्रात असूनही आणि तसं म्हणजे असं होतं ना वाटून जाईल की बाबा एकाच रोलला ह्या जाणाऱ्या आहेत की काय वगैरे अशा वाटणाऱ्या जरा ऍक्ट्रेस एकमेकांपासून थोड्याशा अशा असतात. पण मला अमृताचं कौतुक वाटतं की ती प्रत्येक वेळी असं काहीतरी घडलं ना तर असे मनापासून ती कौतुक करते आणि तो आनंद तिच्या चेहऱ्यावर दिसत असतो. अगं तर ती सतत पोस्ट टाकत होती, कॉमेंट्स करत होती, फोटोज लाईक करत होती, तुझ्या रील्स शेअर करत होती, म्हणजे सतत. म्हणजे मला खरंच म्हणजे तिने असं केलं नसतं तरी असं काही खूप काही असं वाईट वाटलं नसतं. पण तिच्या अशा करण्याने एक असं आपल्याला कुठेतरी आतून आपण सुखावून जातो ग. तर तसं ते अमृताने केलं. आणि आपली जी बच्चे कंपनी आहे जे म्हणजे मी तिथे आहे पण हे लोक इथे सेलिब्रेट करतायत. येस, म्हणजे एकमेकांना पार्ट्या बिरट्या देत होते आणि असं होतं ना इनडायरेक्टली एक त्यांना असं होतं की यार ताई कर सकती तो आपण क्यों नाही. आणि माझ्यासाठी सगळ्यात मोठी जी काही जर काही कमाई असेल ह्या कांसची तर ती आहे की माझ्यामुळे काही नवीन मुलांच्या किंवा कलाकारांच्या डोक्यात आलंय ना की यार छाया करू शकते तर छाया तिथे पोहोचू शकते तर मग आपण का नाही. मला तुला हा प्रश्न विचारायचा आहे की जर आज आई असती तर तिची रिॲक्शन कशी असती? तिची रिॲक्शन काय, एक तर बघ तिला ह्या क्षेत्रातलं काहीच तसं माहित नव्हतं. फक्त तिच्यासाठी होतं की माझी मुलगी बस. तर मालवणीत काही रिॲक्शन दिली असते आईनी? काय बोलली असती ती? खरं तर काय गोड पप्पी घेतली, तिला असं सवय होती. ती दिवसभर हल्ली ना फक्त असं अशी गालाला असं. आणि मी माझ्याकडून तिची सवय, मी दिवसभर तिला आय लव्ह यू मम्मा, आय लव्ह यू मम्मुडी अशी करत राहायची. तर मग तिचं तेवढं, मग मी आय लव्ह यू बोलली की ती बोलायची आय लव्ह यू, तर ती मला आय लव्ह यू बोलली असती. बरं, तुझे सगळे सिनेमे खूप दमदार अभिनय आहे त्यात. सो असा कोणता रोल आहे जो तुझा ड्रीम रोल आहे?
नाही असं काही ठरवलंय अगं, पण वेगवेगळ्या वाट्याला खूप वेगळं येत राहावं असं वाटतंय आणि जे येईल ते वेगळ्या पद्धतीने मी मांडण्याचा प्रयत्न करणार. छायाताई, तू खूप प्युअर आहेस आणि नेहमीच अशीच राहा. थँक्यू सो मच आम्हाला वेळ दिल्याबद्दल आणि तुला तुझ्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. ऑलरेडी तू सगळ्या महाराष्ट्राची मान उंचावली आहेस आणि सगळेजण खूप जास्त सगळेच जण खूप सेलिब्रेट करतायत. तू तिथे होतीस पण पत्रकार सुद्धा इथे सेलिब्रेट करत होते. सो ही तुझी कमाई आहे. सो अशीच खूप खूप खूप. आणि मला एक सांगावं असं वाटतं की म्हणजे भारती आचरेकर अगं, म्हणजे मला लापता लेडीज बघून खूप जणांचे फोन आले, पण त्यांनी अगं म्हणजे मला रात्री एक दिवशी फोन केला आणि मला सांगितलं काय काम केलंय सगळं तू, किती गोड काम करतेस, म्हणजे एवढं मनापासून ना. आणि म्हणजे मला ना तुझ्याबरोबर काम करायचंय असं असं, म्हणजे त्या खरं तर किती मोठ्या ऍक्ट्रेस आहे, पण त्यांनी असं म्हणणं हे माझ्यासाठी ना खूपच म्हणजे मला ते असं भारी वाटलं होतं तेव्हा. आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी आहे ना असं मला फोन केला, अगं तुझा ऍड्रेस पाठव. तर म्हटलं का, आता का बोलले, पण मला लक्षात आलं की यांना एकतर मला भेटायला यायचंय किंवा मग काहीतरी पाठवून द्यायचंय. तर त्यांनी ना छान एक साडी आणि मला आवडणारी सिल्वर ज्वेलरी अशी मला पाठवून दिली. म्हणजे ते माझ्यासाठी इतकं म्हणजे कमालीचं मला फील झालं होतं ना की यार भारी वाटलं होतं. क्या बात आहे. पण जाता जाता मला राहवत नाही म्हणून तुला एक प्रश्न विचारते. तू कधी असे प्रोजेक्ट घेतेस का की ते म्हणजे विचार करून किंवा असं तुझ्या असतं, कारण की तुला आम्ही वेगळ्या भूमिकेत नेहमी बघतो, मग असं तुझे ठरलेले रोल असतात की मला ह्याच भूमिकेत काम करायचं किंवा असं काही डोक्यात असतं? अगं हो, म्हणजे ना मला काहीतरी आर्टिस्टिक येस वेगळं काहीतरी असेल तर मजा येते, नाहीतर मग तेच करण्यात काही पॉइंट नाही ना. म्हणजे मलाही करायला मजा आली पाहिजे आणि माझा जो ऑडियन्स आहे ना, जे खूप अरे अच्छा छायाताई आहे म्हणजे काहीतरी वेगळं असेल तर त्यांनाही बघताना एक मजा आली पाहिजे, काहीतरी वेगळं बघतोय आपण असं, तर मला वेगळं काहीतरी वेगळ्या शोधात असते. थँक्यू सो मच ताई, तुम्हाला वेळ दिलास आणि तुला तुझ्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि अशीच खूप 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 उंच भरारी घेत जा म्हणजे आम्हाला तुझे खूप छान छान इंटरव्ह्यूज करता येतील. थँक्यू सो मच. तुला तुझ्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू.